केली. माझी मम्मा क्यूट आहे. ओ कशी लाजली बघ, लाजली. नाही तुम्ही आणि शाळेमध्ये जायचं. तसाच पसारा टाकायचा आणि निघून जायचं. हा असं आहे आजच्या दिवसाची सुरुवात पोस्ट ऑफिस मध्ये. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर आज मला सांगितलं होतं स्कूलमध्ये, म्हणजे आमचे सगळे क्लब्स आहेत, म्हणजे म्युझिक क्लब, नेचर क्लब, फोटोग्राफी क्लब आणि 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 बुक क्लब. तर मी काय घेतलं असेल, हां तुम्हाला वाटत असेल की मी बुक क्लब घेतला असेल, पण मी घेतले म्युझिक क्लब. आणि तेच आम्हाला आज बनवायचे कुठली तरी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. पण मी एकटी नाही बनवत आहे, माझी एक फ्रेंड आहे, ते आम्हाला स्कूलमध्ये जाऊन बनवायचे आहे. पण आम्ही थोडी तयारी करतोय. म्हणजे हे बघा, इथे हे आम्ही तयार करणार आहोत वीणा. त्याच्यासाठी हा राऊंड आहे हा, आणि मग सगळं हे असं झालं ना. जस्ट परवाची गोष्ट आहे की परवा आम्ही प्रोजेक्ट करून दिले हिला, आणि पुन्हा एकदा कॉलेजमधून सांगितलंय, कॉलेज शाळेमधून सांगितलंय. आता कॉलेजला जाशीलच ना कधी ना कधी, आज ना उद्या. हा, तर शाळेमधून सांगितलं की पुन्हा एकदा प्रोजेक्ट करा. आणि रोजचं असं आमचं झालेलं आहे की ते कापाकापी करत बसायचं आणि परत एकदा उचलून ठेवायचं, सगळ्या घराभर तमाशा करायचा. नाही उचलून काही ठेवत नाही तुम्ही. आणि शाळेमध्ये जायचं. तसाच पसारा टाकायचा आणि निघून जायचं. हा, असं आहे आजच्या दिवसाची सुरुवात आमची अशी झालेली आहे. थोडी कुरबुर, थोडं भांडण, थोडं गोड, थोडं तिखट आणि थोडं आंबट, थोडं खारट. कडू. थोडं खारट. हा, एकमेकाच्या डोळ्यात बिळ्यात कुठे घालाल. चला लवकर चला, मला पण जायचंय बाहेर, मला बँकेत जायचंय ईश्वरी. ते क्राफ्टचं काम करताना सांभाळून, कात्र्या बित्र्या नीट. हा, अगं तो आलाय खाली. असू दे, ये. सांगितलंय त्याला. बॅगे चला घे. नको फोन नको, आलाय ना तुला. चला चला चला. मी पण जातो शाळेमध्ये, तू येतेस का? दे बाकी पाहिलं. काय पडलं? माझं देवा. असू दे जा. चल चल. चला मम्मा काही विसरले नाही ना? गडबड करू नको तू. चला लवकर. तर तुम्ही सांगितलं होतं ते बघा किती सामान झालंय. व्हेरी गुड. ते बघ. म्हणतो तुला हाय. थोडं आतल्या बाजूला गाडी पार्क केली. त्यांनी थोडंसं मला म्हटलं की इथे जर तुम्ही गाडी पार्क केली तर थोडासा प्रॉब्लेम होतो आम्हाला. म्हटलं 15 मिनटामध्ये मला यायचं आहे. मला काय फक्त बँकेत जायचं त्याला सांगितलं मी. म्हटलं थोडंसं ॲडजस्ट करतो. HDFC सर्कल म्हणजे पनवेलमधला कुठनाला पण जर का ॲड्रेस विचारायचा असतं तर लोक सांगतात की बाबा HDFC सर्कल ते त्याचं रिनोव्हेशनचं काम बघा कसं सुरू आहे. मस्तपैकी इथे समोर पूर्ण रुंदीकरण केलं आहे आणि मस्त होतील समोर आता काही दिवसामध्ये. समोर ICICI बँक आलेली आहे. आजकाल काय बँकेमध्ये कोणाला यायला लागत नाही, पण आज माझं थोडंसं काम निघालं त्याच्यामुळे. पोस्ट ऑफिसमध्ये, पनवेल पोस्ट ऑफिस. हा असा कट तुला मारायचा. नाही. हा असा कट बाबांनी मारलाय बघा तिकडे. हे बघा, हां दाखव. हा आणि हा सेम वाटतोय ना कट, फक्त त्यांनी असं नाही केलं तिथे. बघ कसं दिसतंय बाळा. इकडे दाखव, इकडे दाखव. अरे यार ईश्वरी चिडली.
तिला आवडले नाही केस कापलेले. हा थांब. काय होतं, तुला आवडले नाही? मला तर खूप आवडले. इकडे बघ, कोणी सांगेल कशी एकदम क्यूट दिसते आता, छोटी छोटी केस. हां तुला पण बरं वाटेल बघ. नको चिडू, काय झालं चिडायला? चिडली यार ईश्वरी. तिच्या आईने तर सांगितलं होतं अजून कानावर अजून कट करायला सांगितलं इथपासून. तिचे मी असले कट करेन ना झोपलीवरती. ती झोपल्यावर मी असले कट करेन ना तिचे. नको. दाखव ना जरा केवढा आईस्क्रीम आणलंय बघा. आम्ही आईस्क्रीम एवढं डायरेक्ट डब्बा, पण ते एकटी नाही खाणार आहे मी. तिने आईस्क्रीम घेतलंय केस कापण्याच्या अटीवर. केस कापले तर आईस्क्रीम पाहिजे म्हणून, है ना? आईस्क्रीम पाहिजे. अरे थांब जरा बस बस नीट बस. का पुढे बसते? तर तुम्हाला मी जी ॲक्टिव्हिटी दाखवली होती ती आमच्या मॅमला खूप आवडली. खूप म्हणजे खूप आवडली. मॅमने आम्हाला एक्सलंट म्हणलं आणि त्यात माझ्या मम्मीने मला खूप हेल्प केली. इकडे बघा आई, माझ्या मम्मीने तिथे खूप हेल्प केली. माझी मम्मा खूप क्यूट आहे. ओ कशी लाजली बघा, लाजली. तर आई आपल्या स्किनची काळजी, आपल्या शरीराची काळजी, आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. आता थंडी सुरू झाली म्हणून आम्ही छान छान क्रीम क्रीम लावतो. लावतोय. क्रीम बघा किती आहे. आम्ही अजून स्टार्टिंग आम्ही अजून त्याला वापरलं पण नाहीये. हसून घे, हसून खूप हसून घे. अजून घे की हसून घे, अजून हस घे, अजून हसून घे. खूप हसायला येते. मस्त हे झालं आता. डायरेक्ट बाबा पडले. अरे 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 नाही इन्साफी आहे. डायरेक्ट जवळ आल्यावर बघ कशी भूत. तुम्हाला म्हटलं काय लावा. आणि मी जो हेअर कट केलाय तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा. हे माझ्या बाबांनी म्हणजे आई आणि बाबांनी जबरदस्ती केलाय हा मी haircut. तर अजून कट करायला सांगत होते. अगदी बाबांसारखं. मी तिथे मेन्यू कार्ड दाखवलं ना त्यांचं, तसं ना. मेन्यू कार्ड खायला देणार होते का काय तुम्हाला? मेन्यू म्हणजे ते काय हेअर कार्ड, ते कार्ड दाखवलं होतं ते तसं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आम्ही असेच व्लॉग तयार करत राहू. तर बाय बाय. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. बाय.